त्याला बारीक झटका निघाले. आता काय होतं की स्वीट आई त्यांना तर चलून हॅबिट झाल्यावर तर आमचं हाय हैराणी. आणि ही विठ्ठल रुक्मिणी बी बघ छान आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो इथं मी मस्तपैकी रेडी झालो. का तर ते इथून सांगते. पहिले फोन इथं सेट करते. सो कशासाठी म्हणजे आज आम्हाला देवाला जायचं आहे. घरचं देव मैलार मल्लांना जे आहे ना जवळच 15-20 किलोमीटर आहे. आणि आई तर म्हणले तिथं जाऊन येऊ, तिला पण जाऊन पाया पडायचं आहे. म्हटलं की चला आपण पण घरामध्ये बसून काय करायचं, ते बोर व्हायच्या वाटचं जाऊन येऊ तिथं. त्याच्यासाठीच मी असं मस्तपैकी रेडी झालो. आणि त्याच्यामध्ये हे साडी लावायचं काय कारण आहे, आणि त्याच्यात असे साडी लावायचं म्हणजे मी यायच्या फक्त 2-3 ड्रेसेस घेऊन आलो. आणि जेव्हा कमी कपडे घेऊन येते ना तेव्हा असं बाहेर फिरायला जायचं प्लॅन ठरते. म्हणून म्हटलं की चला ताईची साडी घालून घ्यायला ते जाऊन मंदिरला आपलं दर्शन करून यायला ते. आणि आजच्या दिवसात काय काय होतं ते सगळं तर बघायला भेटायला. सो मिस करू नका. पुरा संध्याकाळपर्यंत येता वाटतं. चला आता लालूबाई झोपी गेले. सगळ्याच्या आंघोळ्या सगळं कामं झालं. आईचं थोडंसं काम आहे अजून, तिनं ते करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अर्ध्या तासमध्ये आम्हाला घरच्या बाहेर पडायचं आहे. आणि मेन तर मला तिथलं नाही थोडीशी खरेदी करायचं आहे. म्हणूनच मैलारची याद आली. आणि आई म्हटली तिला पण जायचं आहे. सो त्याच्यामुळेच आता काय काय खरेदी करायचं आहे काय नाही ते सगळं मी पुढे दाखवते. सो स्टे ट्यून. पडलं मी ऑलरेडी पडलं इतकं म्हणजे बारीक थेंब निघालात. पण इथं काय आबाळ नाही असं आहे. थोडंसं आहे पुढं चालत की स्वतः आम्ही मैलारला आलो. आणि मेन बसला आलो म्हणजे इथून ऑटो वगैरे काय घटना इथून चलतच जावं लागतं. त्याला बारीक झटका निघाले. आता काय होतं की स्वीटी पण झोपी गेली आहे आणि लाली झोपी गेली त्याने उठली आहे. आता आम्हा बारीक पाऊस निघाले. उठलं तर सहारा घ्यावा लागतं. मग पाऊस आलेलं म्हणून ह्या शाळा आहे की काय म्हणजे दुकान आहे का? दुकानासारखं आहे. इथे येऊन बसला होता ह्याचा सहारा घेतला. खाली उतरायला आणि लगेच पाऊस चालवलं आहे. बघू ते 5 मिनिट वेट करतो. आता थोडंसं कमी झालं आहे. मेन मैलारलाच पाऊस आहे. आत्तापत्र आम्ही बसमध्ये बसलो. गावावर 1 तास वेट केला बसचं. तेव्हासुद्धा म्हणजे आभाळसुद्धा नव्हतं. बघूत आता मैलारला आल्यावरच देवाच्या दर्शनाला जाजूपत्रच पाऊस स्टार्ट झाला आहे. चल जाऊत का आता? कमी आहे की पुरा? चल स्वीटी, चल स्वीटी पटपट चल. साडी लावून आला म्हणजे मेन पाऊस पडले. आणि आमचं काय हाल आला की घरला जातो पत्र. अचानकच आभाळ सुद्धा गायब झालेले आणि लगेच पाऊस पडलेले. हे काय की चला पटकन जायचं आता. आई त्यांना तर चलून हॅबिट झाल्यावर तर आमचं हाय हैराणी. येस ती पटपट चल. नाही लाली वाव किती क्यूट दिसलेले माझे राजा. आई जे दिंडीमधून आणलं तिने म्हणजे पंढरपूरहून आणलेला ड्रेस लालीला घातलं. स्वीटीचं तिला घातलं. तिला काही येणं झाले. आणि स्वीटीला तिचं बारीक होलेलं आहे. जाऊ दे एक ड्रेस वेस्ट होत आहे. एकच तिला निघालं आहे. आता दम निघालं. एवढेच 4 पावलं चालणार. जवळच आहे हे. जवळ म्हणजे अर्धा किलोमीटर जवळ म्हणजे अर्धा किलोमीटर चालावं लागतं. आम्ही चालणार ते माणसाला हॅबिट नाही ते चालत वर. आई काय करायला ग मंदिरा? कसं वाटलेलं माझ्या लालूबाईला ड्रेस मला कमेंट करून सांगा. चला पटपट चालता आता डायरेक्ट मंदिरमध्ये गेल्यावर भेटू. आणि बारीक पाऊस तर स्टार्टच आहे. अम्मा मला तर रेल्वे भेवाडते कोणत्या बी पाण्यापाशी जायला. दुरूनच राम राम. आई मी ये ना का म्हणलो खाली. किती तर माशा आहेत. अरे देवा मला तर झोपेमध्ये बी पाणीच दिसतंय. मग ए कृष्णा इकडे ये. मातीनं लाली चुळबुळ करायची. कृष्णा जा की मग इथंच आहे. चल पुढे बघ. यो आणि पाऊस पडला लयच. पाय पड लावून घे त्या हाताने पाय पड.
इथे काय ते उचलतात काही हेच उचलतात. चला चला इकडे बरेच आहोत का तोपत इकडे ये. अरे देवा, पाऊस तर काय कंटिन्यू आहे. आत्ता मध्ये दर्शन दर्शन झालंय, 1-2 तर फिया मारावं. म्हणजे काय लावून घेतलीस ग? भंडार. त्याला भंडार म्हणाव. इकडे लालीचं डोकं भिजायचं. त्याला बसा उभं इथं. नुसतं पाऊस आहे आणि आता बी लग्न होतात म्हणजे अजिबात लागले. मला किती नवरा नवरी आलं. तिथं एक बी घालू काय पाऊसच आहे का घालूत. हां चला चला. इथं वड्याच्या झाडाची फिरा घालता आता. इथलं तर बघायला येते, तिथलं तेवढं कमी लागते पाऊस. हां काढणी म्हणजे लालूचं पण रडणं कमी झालंय म्हणूनच येणं झालंय. बरं त्याची तुला बी हाय टिक्की, मला बी हाय, तुला बी हाय. आता सगळं दर्शन वगैरे करून बसलो थोडं निवांत. कारण पाऊस कसं ये जा करेल. आता ऊन पडलेलं आहे. 5 मिनटाखाली एकदम झिमझिम पाऊस स्टार्ट होता. चला आता वरे जायचं. वरे म्हणजे थोडीशी जे काही आम्हाला खरेदी करायचं आहे तर बघू त्यात ते घडतंय का नाही, की डायरेक्ट तिथे गेल्यावरच दाखवते आम्हाला काय घ्यायचं आहे. जर भेटला लालूबाईचं इथं प्रसाद खाणं चाललं आहे, नारळ. आणि स्वीटी पण त्याच कामावर आहे आल्यापासून, मंदिरला आल्यापासून. म्हणजे खोबरं उधळतात की तर ते खोबरं गटलेलं खायचं तेच चाललंय तर ह्यांचं फराळ. काय पाहिजे तुला? बॅट बॉल पाहिजे. बरं कृष्णा हिला धर्म कुठं बघू ताई? हां तिथंच होतं. नाही मला असं काळ्यामध्ये तेव्हा मूर्ती काढतात. हां घेऊन देतो तू पहिलीच. चप्पल लेऊ की ग? हां मध्ये बघू तर. स्वीटी पाहिजे का? हां असलेच पाहिजे. हे बरंच पाऊस निघाले नाही. कसले नाही. हां तुला काय घ्यायचं आहे? मला अशी महादेवाची पिंडी घ्यायची होती कारण आता श्रावण सोमवार येत आहे. छोटीच घेऊ का म्हणलं? मोठं देवारच छोटं आहे. हां पूजा करायचं. आणि हे विठ्ठल रुक्मिणी बी बघ छान आहे. कसं म्हणजे ह्याला जरा जास्त हे येतं लावलात गंधता ना. कसे येतात इथं एक आहे मोठी पण ह्याला शेप नाही बरोबर. ती छान वाटली. तेवढा बारीक जरा मोठी तर हवं त्याच्यापेक्षा. अब्बा निब्बरच पाऊस आहे. ते ना झालं हे पाऊस. चली पाऊस निघाले म्हणून जरा ह्याला आसरायला उभारला आणि लगेच कमी झालं. चला चला आता ऊन पडले कडक. ऊन पाऊस दोन्ही घ्यायचं. चल आली चल 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 चला 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 चल चला. काय पाहिजे? सरप चला चला. आलं नाही अंगावर कळतंय तुला. चावतंय बघ स्वीटी. नाटक कर नको ग. इथून ह्या व्ह्यू मधून चालायला मस्त वाटलेलं आहे. फक्त तेवढंच पाय दुखलेला चला. हम्मा माझी लालू कसं बसले. आता कुठून जायचं? चल 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 स्वीटी इकडे. ए स्वीटी तिथं बरेच बर खाली बस नको इथं. लाली पळत आलीच बर झाले. थोडं चाललं का नाही लगेच पाऊस. जायच्या हवी एवढंच तकलीफ पावसाचं. यायच्या हवी तेच आहे. बस स्टॉपला गेल्यावर तर काय केलं तिथे तर उभारायला बी जाय माहिती नाही.
ऊन बी आहे पाऊस बी आहे दोन्ही बी मिक्स. बघणाऱ्याला वाटलेलं की ऊन आहे. अरे देवा लई जायच्या वेळा लवण आहे म्हणजे दणका पळत जाऊ शकतो. यायच्या वेळा असं वाट चढून यावं लागते. पुरे पण चालेल. चला जाऊत का असंच आता. स्पीडी इथंच करलेलीस आता. सो आत्ता आम्ही घरला आलो. येऊन मी इथंच बसले वाचून इथून उतरणे पण. आणि बसला जायचं म्हणजे एवढं फ्री होते नाही. स्टॉपला उतरायचं चढायचं आणि मेन ह्याच्यामध्ये पावसाळा. पाऊस काय म्हणजे प्रॉपर पडणं पण झालं आहे आणि उभारणं पण झालं आहे. थोडं ऊन पाऊस हलबर्गा पत्र तसंच होतं. आमच्या गावावरच पाऊस नाही वाटतं इकडे आमच्या गावावर. मी इथलं ते वेदर बघूनच आम्ही घरच्या बाहेर पडलो की पाऊस नाही म्हणून. छान दर्शन करून म्हणजे चलतच जायचं प्लॅन होतं की बसला गेलं आणि चलतच जावं लागते देवापतर. पाऊस नाही काय नाही मस्त दर्शन करणं होतं. म्हणजे हलबर्गाच्या पुढे नुसतं पाऊसच आहे. मेन तर मैलारला स्टार्ट झाले त्याच्यानंतर हलबर्गा हे सगळं पाऊसच आहे. सो आता कुठं आलो आणि बसचं एवढं उशीर केले नाही त्याच्यामध्ये ते पाऊस ये जा आणि बसला आली पुरा मैलारपासून नुसतं झोपण्यावरूनच आहे. काय लाली त्याच्यापैकी तिथं बसून पुरे झालं तर विशाल 2 ट्रिप का करणं होईना दोघाला म्हणून आले. आणि त्याची थोडीशी तब्येत बरं नाही. थोडीसं ताप वगैरे आले म्हणून आई त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. त्याच्यामध्येच बस आली म्हणून मी कृष्णा पळून आलो. त्याने दोघं मागे राहिलात. सो आता पावसामध्ये भिजतात काय करतात पण इथे तर तेवढं काय पाऊस नाहीच. आभाळ पण नाही इकडे नॉर्मल आहे असं वातावरण. लालूबाईचं आज काय नुसतं रडणं वगैरे नव्हतं. मस्त खेळणं आणि नुसतं झोपी जायचं. हातात एवढंच दुखलं ते सगळ्याची नाही की कृष्णा. काय होता हाल पुरे होऊन गेले म्हणजे त्यांना एवढं त्याला लेकरं लाड करतात दोन्ही पण. आणि ह्याचं पण जीव आहे बहिणीबाबत त्याच्यामुळं जरा दादा जास्ती आहेत दोघीचं पण. चला आता एवढं थकून गेलो आणि तेवढं चलून आणि सकाळचं जेवण केलं होतं पुरा 4 वाजले 4 सव्वा 4. सो जेवण करतो त्याच्यानंतर बघू आता काय होतंय. आणि हे काय ब्लॉग शूट करायचं काय माझ्या माइंडमध्ये नव्हतं. अचानकच ठरलं मैदारला जायचं म्हणून. सो चला हे पण करून टाकू. सो भेटू तसंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.